नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। कर्णकर्कश आवाज करणारा बुलेट वाहन धारकांवर शहर वाहतूक शाखेची कारवाई। धुळे शहर वाहतूक शाखेचे एपीआय प्रशांत महाले साहेब यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवित धुळे शहरातील विविध भागात बुलेट वाहनांचे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाने वाहन चालविणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाईला सुरुवात केलेली आहे। कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच ध्वनी प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन ही कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक बुलेट वाहन धारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। काही वाहनांचे मॉडिफाय सायलेन्सर तात्काळ काढून टाकण्यात आलेले असून काही बुलेट वाहतूक शाखेने ताब्यात देखील घेतलेले आहेत। सदरची कारवाई ही धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे एपीआय प्रशांत महाले यांनी दिली। नमस्कार, मी एपीआय प्रशांत महाले, शहर वाहतूक शाखा। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे साहेब यांच्या आदेशान्वये कालपासून माननीय अपर पोलीस अधीक्षक देवरे साहेब, डीवायएसपी उपाशे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कालपासून आपण जे शहरांमध्ये विविध ठिकाणी मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करून बुलेट जे फटाके वगैरे फोडतात याच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे। कालपासून आजपर्यंत आपण जवळपास 12 ते 15 बुलेट जमा केलेले आहेत। तसेच इथून यापुढे कंटिन्युअस ही कारवाई आपली चालू राहणार आहे। तरी माझं सर्व बुलेट धारकांना व धुळे शहरवासियांना आव्हान आहे की कोणीही सायलेन्सर मॉडिफाईड केलेले बुलेटचा वापर करू नये। तसेच अशा प्रकारे मॉडिफाईड सायलेन्सर असलेले बुलेट आढळून आल्यास मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येईल।